हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? आज आपण करायला बघायचं आहे चेरी किंवा टुटी फ्रुटी, जी बिस्किटामध्ये, केकमध्ये, आईस्क्रीममध्ये, फ्रूट सॅलडमध्ये घातली जाते, ती आपण आता बघायची आहे. पण त्यासाठी काय काय साहित्य लागते बघा. इथं घेतलेले आहेत मी पपयाचे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत. कच्च्या पपयाचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे. हे साधारण 1.25 किलो आहे. त्याला 700 ग्राम साखर घेतलेली आहे. त्याला जास्त सामान लागत नाही, फक्त साखर, पपयाचे काप आणि इथं मी फूड कलर 3 घेतलेले आहेत. तुमच्याकडे कोणते असतील, तुम्हाला ज्या कलरच्या टुटी फ्रुटी पाहिजे असेल त्या तुम्ही किंवा घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील ते तुम्ही ते घेऊ शकता. आणि इथं मी पाणी उकळत ठेवलेलं आहे. आता ह्या पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपण हे पपयाचे काप केलेले आहेत ते त्याच्यामध्ये घालून शिजवून घेऊया. आता हे पाण्याला चांगली उकळी आली आहे बघा. आपण थोडं मोठं करूया ते. आणि ते त्या पाण्यामध्ये आपण शिजवून घ्यायचं आहे. आता पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे जे काप केलेले आहेत ते त्याच्यामध्ये घालून शिजवून घेऊया. पहिल्यांदा कच्च्या पपयाचे काप वरची साल काढायची आणि नंतर त्याचे तुकडे करायचे छोटे छोटे आणि ते पाण्यात घालायचे, साध्या पाण्यात. आणि त्याच्यानंतर ते नितळून घ्यायचे पूर्ण. आणि नितळून झाल्यावर आपण गरम पाण्यात ते शिजायला टाकायचे. हे आता आपण ह्याच्यात शिजवून घेऊ. आपले पपयाचे काप उकडून झालेले आहेत. ह्याला आता आपण नितळून घेतलेलं आहे. शिजस असं बोटाने हे करून बघायचं, शिजलं की नाही की आपण त्याला नितळून घ्यायचं. आणि नितळून झाल्यानंतर ह्याला आपण कागदावर पसरून ठेवायचं, किंवा तुमच्याकडं पांढरं कापड मलमलचं असेल तर त्याच्यावर तुम्ही पसरून ठेवा. आता हे पसरून ठेवूयात आपण. आता हे पपयाचे जे नितळून घेतलेल्या फोडी होत्या त्या आपण अशा प्रकारे गार झाल्यानंतर पसरून ठेवलेले आहे हडपायसाठी. आता हे हडपून घ्यायचं आणि तोपर्यंत आपला पाक तयार होईल. मग त्याच्यानंतर काय करायचं ते दाखवते. हे आता आपण 3 भाग करून ठेवलेले आहेत एकसारखे. आता हे आपल्याला वेगवेगळ्या कलरचे करायचे आहेत, त्यामुळं 3 भाग केलेले आहेत. 3 कलरमध्ये करणार आहे. आता हे आपण पाकामध्ये 3 कलर घालायचे आणि त्याच्यामध्ये हे रात्रभर भिजत ठेवायचे. आता आपण हे पाकामध्ये घालायसाठी कलर आपण पाकात घालून घेऊया. आता आपल्याला इथं साखरेचा पाक करत ठेवायचा आहे. साधारण 1 किलो भर ते पीस आहेत पपयाचे. आणि ते आता आपण हे साखर 700 ग्रॅम घेतलेले आहे, ती आता आपण पाक करत ठेवूया. पहिल्यांदा हे भांड्यात काढून घेऊया आणि हे साखर बुडेल इतपत पाणी ठेवून त्याला उकळी काढून घेऊया. याच्यामध्ये आता साखर बुडेल इतपत पाणी ठेवूया. हे आता एवढं पाणी घेतले. मला साधारण 1.5 फुलपात्र पाणी एवढा पेला 1.5 एवढं पाणी लागले. आता ह्याला आपण पाक करून घेऊया. त्याचा 1 तारी पाक करून घ्यायचा. ह्याला आता आपण पाक करत ठेवूया आणि ह्याचा 1 तारी पाक करून घेऊया. आता आपण 3 भाग पण केलेले आहेत. आता त्याच्यामध्ये कलर घालून घेऊया. आपण जे सुरुवातीला कलर काढलेले होते ते आता एका ह्याच्यात आपण हिरवा घालूयात. तो मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये अर्धा चमचा कलर घालायचा, म्हणजे कसं त्याला व्यवस्थित लागून जाते. आता हे आपण 3 कलर केलेले आहेत.
त्या 3 कलरमध्ये प्रत्येक ह्याच्यात आपण एक एक वाटा जो केलेला आहे 3 भाग केलेले आहेत ते रात्रभर त्या पाकामध्ये मुरत ठेवूया, म्हणजे ते पूर्ण कलर त्या ह्याच्यामध्ये शोषला जाईल। अशा पद्धतीने हे आपण मिक्स करून ठेवूया। कलर थोडा थोडा जास्त घालायला लागतोय, कारण ते शोषून घेतल्यावर पूर्ण त्याच्यामध्ये आत कलर गेला जायला पाहिजे, नाहीतर मग कलर कमी पडला तर ते फिक्क फिक्क दिसतंय। आता मी एवढा कलर घालून सुद्धा ते किती हे झालंय बघा, त्यामुळे कलरचं थोडंसं प्रमाण ह्याला जास्त लागतंय। अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक कलरमध्ये ते घालून घ्या पपईचे। अशा पद्धतीने आपण आता हे सगळं घालून ठेवलंय बघा। हे रात्रभर आता दिवसभर किंवा 24 तास हे आपल्याला ह्याचे असंच मुरत ठेवायचंय आणि रात्रभर ठेवून आता मी उद्या सकाळी काढणार आहे आणि त्याला परत एक थोडंसं हडपायला आपल्याला ताटामध्ये टाकून ठेवायचंय, कारण रात्रभर हे ठेवलं की ह्याच्यामध्ये चांगला कलर ते शोषून घेईल आणि दुसऱ्या दिवशी कलर चांगला येईल चेरीला। हे आता रात्रभर असंच ठेवूयात आपण। हे कलर किती छान आलेत बघा। अशा पद्धतीने आपण करून ठेवूया आणि सकाळी बघूयात पुढची प्रोसिजर। हे आता मी ताटात काढून ठेवले बघा टुटी फ्रुटी। आता हे आपण 2 तासासाठी फॅन खाली हडपून घ्यायचं, किंवा ऊन असेल तर साधारण कोरड्या हवेमध्ये त्याला उन्हात ठेवायचं नाही, आतच ठेवायचं, खोलीमध्ये चांगलं हडपून घ्यायचं। आता मी ह्याला फॅन खाली ठेवून हडपून घेणार आहे। ही बघा आपली आता मस्तपैकी 3 कलरची टुटी फ्रुटी तयार झाली। कलर पण किती सुंदर आलेत बघा। त्याला 24 तास कलर मध्ये बुडवून ठेवायचं आपण आणि त्याच्यानंतर तो कलर चढतोय त्याच्यात। तुम्हाला जर हवे असेल तर ह्याच्यात बारीक बारीक पीस केले तरी चालतात। अशा पद्धतीने आपला मस्तपैकी आपला केक, ब्रेड, आईस्क्रीम किंवा मिल्क शेक ह्याच्यामध्ये घालण्यासाठी ही टुटी फ्रुटी तयार झाली। आपण एकदा अवश्य करून बघा आणि जर तुम्हाला चॅनल आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।